कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या 2 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त। अनंतनाग दहशतवादी आसिफ शेखचं घर स्फोटात, तर आदिलचं घर बुलडोझरनं पाडलं। सुरक्षा दलाची मोठी कारवाई। पहलगाम हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर गोळीबार, पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केल्याची माहिती। भारतीय सैन्याकडूनही जोरदार प्रत्युत्तर। पाकिस्तानी लष्करानं नियंत्रण रेषेच्या बाजूला सैन्यांची संख्या वाढवली। पाकिस्तानी सैनिकांना बंकरच्या आतूनच पाळत ठेवण्याचे आदेश। आंतरराष्ट्रीय सीमेवरही भीती। पहलगाममधील हल्ला झालेल्या घटनास्थळावरून TV9चा ग्राउंड रिपोर्ट। बैसरण व्हॅलीतील सध्याच्या परिस्थितीचा आढावा। अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर परिसरातील वस्तू अद्यापही तशाच पडलेल्या। जम्मू काश्मीरमध्ये 2 दिवसात चौथी चकमक सुरू। बांदीपोरा जिल्ह्यात लष्कराचा दहशतवाद्यांना वेढा। लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याचा खात्मा, तर भारताचे 2 जवान जखमी। सिंधू पाणी करारावर आज महत्त्वाची बैठक। गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक होणार। भारत सरकारकडून करारात बदल करण्यासाठी पाकिस्तान सरकारला नोटीस। विरोधी पक्षनेते राहुल गांधी जम्मू काश्मीर दौऱ्यावर। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील जखमींची भेट घेणार। केंद्राच्या प्रत्येक कृतीला पाठिंबा। काश्मीरमध्ये शांतता ठेवण्यासाठी सरकारनं पावलं उचलावी, काँग्रेसची भूमिका। पाणी थांबवणं म्हणजे युद्धासारखी कारवाई। भारतानं सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट। पाकिस्तानकडून हवाई हद्दीसह भारतासोबतचे सर्व व्यापार बंद। 48 तासांमध्ये पाकिस्तान सोडण्याच्याही सूचना। भारतावरील दहशतवादी हल्ल्याच्या अमेरिकेकडून निषेध। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा। आम्ही भारतासोबत भयानक हल्ल्यातील दोषींना शिक्षा व्हावी। पहलगाम हल्ल्याबाबत अमेरिकेची भूमिका। दिल्लीतील 900हून अधिक बाजारपेठा आज बंद राहणार। 1500 कोटींच्या व्यवहारावर परिणाम होणार। चांदणी चौकापासून लाल किल्ल्यापर्यंत सहानुभूती मार्च काढला जाणार। जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ अकोला, जळगाव, अमरावती, नांदेड शहर बंद। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं बंद। श्रीनगरहून 232 पर्यटकांना घेऊन 3रं विमान आज महाराष्ट्रात येणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशानुसार विशेष विमानांची व्यवस्था। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले 500 पर्यटक आतापर्यंत सुखरूप परतले। शिंदेंविरोधात व्यंगात्मक गाणं करणाऱ्या कुणाल कामराला हायकोर्टाचा मोठा दिलासा। चार्जशीट दाखल करेपर्यंत अटकेपासून अभय। मात्र कामरावरील दाखल गुन्हा रद्द करण्यास नकार। चेन्नईला जाऊन पोलिसांना जबाब नोंदवण्याचे आदेश। मेधा पाटकरांना दिल्ली पोलिसांकडून अटक। आज साकेत कोर्टात सुनावणी होणार। उपराज्यपाल सक्सेना यांच्या मानहानीबाबत तक्रारीनंतर कारवाई। चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाचा पारा 45.9 अंश सेल्सिअसवर। वाढत्या तापमानामुळे व्याघ्र प्रकल्पातील दुपारच्या सत्रातील सफारीच्या वेळेत बदल। आता दुपारी 3 ते संध्याकाळी 7 या वेळेत सफारी होणार। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।